नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सर्व महिलांसाठी 20 स्मार्ट किचन टिप्स. चला तर मग आज आपण पहिलं टिप घेऊया. आळूवडी आपण जेव्हा बनवतो त्यावेळेला आपण तांदळाचं पीठ टाकतोच. त्याचसोबत तुम्ही जर 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकलात आणि पानांना थोडंसं तेल लावून जर पीठ लावलात तर आळूवडी एकदम कुरकुरीत बनते. टिप नंबर 2, जेव्हा तुम्ही ठेपले किंवा थालीपीठ किंवा पराठा बनवता त्यावेळेला पिठामध्ये 1 उकडलेला बटाटा खिसून टाका, म्हणजे पराठा एकदम मऊ सुत्त असं बनतो. टिप नंबर 3, पनीर जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता ते कडक होतं. मग काढल्यावर आपण थोडंसं गरम पाण्यामध्ये ठेवायचं तर ते सॉफ्ट होणार. कोणतीही रस्स्याची भाजी जर खारट झाली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 कोळशाचा खडा टाका. कोळसा नसेल तर तुम्ही ब्रेडचे 1-2 स्लाइस टाका, म्हणजे खारट कमी होतं. मेंदू वड्याचं पीठ जर पातळ झालं असेल तर तुम्ही त्यात बेसन पीठ वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही तुम्ही त्यात टाकू शकता. तेवढ्याच कुरकुरीत हे मेंदू वडे बनतात. टिप नंबर आहे 6, डोसा क्रिस्पी आणि टेस्टी बनवण्यासाठी आपण त्यात 1 चमचा पोहे टाकायचे आहेत आणि 1 चमचा चण्याची डाळ टाकायची आहे आणि थोडेसे मेथी दाणे टाका. हे भिजवताना तुम्ही टाकायचं आहे. टिप नंबर आहे 7, मेथीची भाजी जेव्हा धुता तुम्ही त्यावेळेला 5 मिनटं पाण्यामध्ये ठेवा, मग बनवायला घ्या, म्हणजे भाजी एकदम टवटवीत आणि खूप छान बनते. टिप नंबर आहे 8, कडधान्याची भाजी बनवायची असेल तर कडधान्य रात्रीच तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा, मग त्याला सकाळी तुम्ही पटकन ते भिजतं आणि छान असं लवकर भाजी तयार होते आणि इथे गॅसही सेव्ह होतो. टिप नंबर आहे 9, जेव्हा तुम्ही वरण फोडणी घालता तेव्हा लसूण जाडसर चेचून थोडंसं जास्त टाका आणि मग जेव्हा डाळीला उकळी येते त्यावेळेला 1 गुळाचा खडा टाका आणि अर्धा लिंबू पिळा. मग गॅस बंद करा, नंतर थोडी कोथिंबीर टाका. एकदम डाळ मस्त छान लागते. वाटण्यासाठी जे कांदे खोबरं वगैरे भाजून घेता ते जास्त वेळ न ठेवता थोडंसं कोमट असतानाच तुम्ही ते वाटून घ्या, म्हणजे छान पेस्ट होईल. टिप नंबर आहे 11, घरी तुम्हाला जर दही विरजवण लावायचं असेल आणि छान असं जाडसर घट्ट दही बनवायचं असेल तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही दही विरजवणार आहात त्या भांड्याला दह्याने छान असं ग्रीस करून घ्या. मग नंतर आपण त्यात कोमट दूध टाकायचं आहे आणि मग वरून दह्याचे 3-4 चम्मच आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि तो भांडा ठेवताना खाली आपल्याला किचन टॉवेल फोल्ड करून ठेवायचा आहे आणि वरूनही 1 आपल्याला टॉवेल झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याला छान ऊब लागते आणि दही एकदम घट्ट असं चक्का दही तयार होतो. टिप नंबर आहे 12, दूध किंवा डाळ काही असं काही जळालं असेल, वास येत असेल तर त्यात तुम्ही अंदाज बघून, प्रमाण किती आहे बघून त्यात 1 ते 2 वेलची तुम्ही टाकून परत गरम करा, म्हणजे जळालेला वास येणार नाही. टिप नंबर आहे 13, ज्या वेळेला तुम्ही हिरवी मिरची वाटता किंवा हाताने कापता त्यावेळेला जर तुमचे हात जळजळत असतील तर थोडंसं साखर हातावर घ्या आणि थेंबर पाणी घेऊन मस्त हाताला छान चोळून घ्या, मग हात स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे तुमची जळजळ कमी होईल. भजी कुरकुरीत बनवण्यासाठी, कुठलाही भजी असू दे, कुरकुरीत बनवण्यासाठी आपल्याला त्यात 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं आहे. भजी एकदम मस्त आणि कुरकुरीत बनते. घरी जर तुम्ही लोणी तापवत असाल किंवा मलईपासून जर तुम्ही लोणी बनवत असाल तर त्यात तुम्ही
2 ते 3 वेलची टाका आणि 5-6 तुम्ही खाऊची पानांची देठं टाका, मग गरम करा. म्हणजे ते तूप तुम्ही कितीही दिवस ठेवलात तरी वास येणार नाही. धान्य असो किंवा कडधान्य असो, आपल्याला जर साठवून ठेवायचं असेल तर त्याला आपल्याला एरंडेलचं तेल छान चोळून ठेवलात तर ते कीड लागत नाही. कितीही दिवस ते धान्य चांगलं राहतं. हे होतं आपलं टिप नंबर 16. आता आपण टिप नंबर घेऊया 17. आपल्याला जेव्हा जास्तीचं दूध तापवायचं असेल किंवा रबडी बनवायची असेल किंवा मग आपल्याला बासुंदी बनवायची असेल तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही बनवणार आहात त्या भांड्यामध्ये आधी थोडंसं पाणी टाका, मग दूध टाका. म्हणजे ते दूध खाली लागणार नाही. टिप नंबर आहे 18. तुम्ही जर तिखट मसाला, लाल मिरची पावडर जर साठवण करून ठेवत असाल तर जे भरणीमध्ये तुम्ही भरणार आहात आधी त्याच्यात खाली तुम्हाला आधी 2 ते 3 हिंगाच्या खडे टाकायचे आहेत. भरणी भरून झाली की वर पण तुम्हाला 2-3 असं हिंगाचे खडी ठेवायचे आहेत, तर ते कधीच मिरची खराब होणार नाही. टिप नंबर आहे 19. जेव्हा तुम्ही ढोकळा बनवायला घेता तेव्हा तुम्ही तिथे 1 चमचा तेल टाका. म्हणजे ढोकळा कोरडा होणार नाही आणि ढोकळा दिसायलाही चकचकीत दिसेल. इडली सॉफ्ट आणि एकदम चविष्ट बनवण्यासाठी आपला रेशो आहे 1 कप. जर डाळ असेल तर आपल्याला तिथे 3 कप तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजे इडली खूपच चविष्ट होते आणि सॉफ्टही होते. हे होतं सगळ्यात शेवटचं म्हणजे 20वा टिप होतं. मंडळी, जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. असेच तुमचे प्रतिसाद असू द्या. धन्यवाद.